हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले पालक पनीर पुलावची रेसिपी। ही रेसिपी खूप सिंपल आहे आणि खूप कमी इन्ग्रेडियंट्समधून मी बनवली आहे आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागते। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। आणि मी ही रेसिपी कशी बनवली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी काय केलं, एक वाटी तांदूळ घेतला आणि तो स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच वाटीने मी त्यामध्ये 2 वाटी पाणी टाकून घेतलं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत छान तो राईस असा शिजवून घेतला। आणि त्यानंतर आपल्याला पालक आता ब्लांच करायचं। ब्लांच म्हणजे काय करायचं तर थोडंसं एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये पालक टाकायचा आणि तो पालक अगदी 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायचा आणि त्याला साईडला काढायचं। ह्या प्रोसिजरला ब्लांचिंग असं म्हणतात। तर तेच करते मी इथे। तर मी आहे ना पालक इथे एक पूर्ण बाउल घेतला पालक आणि तो पहिला त्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकायच्या आधी मी स्वच्छ धुवून घेतला। तर पालक धुणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला नाही माहिती की पानांमध्ये खूप काय काय म्हणजे खराबसुद्धा असू शकतं। कधी कधी आपण आणलेले असतं तेव्हा मातीसुद्धा असते, त्यामुळे पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तुम्हाला। आणि धुवून घेतलेला पालक त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही इकडे बघा, फक्त 1 ते 2 मिनटं लागतात। जास्त आपल्याला ह्याला उकळवायचं नाही आहे, कारण का तर जे पालकमधले न्यूट्रिएंट्स आहेत तर ते सगळे निघून जातील, म्हणून फक्त ब्लांच करायचं आपल्याला। 2 मिनिट झाल्यानंतर लगेचच साईडला काढून घ्यायचं। तर आता आपल्याला ह्या ब्लांच झालेल्या पालकची आहे ना पेस्ट बनवायची आहे। तर मिक्सरमध्ये मी काय केलं, ब्लांच झालेला हा पालक आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकल्या। तर मी इथे 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात। त्या 4 हिरव्या मिरच्या थोडेसे तुकडे करून यामध्ये टाकल्या आणि त्याची पेस्ट बनवून घेतली। तर तुम्हाला आता काय काळजी घ्यायचं आहे, यामध्ये ना पाणी नाही टाकायचं। पालकची पेस्ट करताना आपल्याला पाणी वापरायचं नाही आहे। जे काही आहे पालक ब्लांच केलेला फक्त तो आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि आपल्याला पेस्ट बनवायची, दॅट्स इट। तर तुम्ही इकडे बघू शकता आपली पालकची पेस्ट आता रेडी झाली आहे आणि आता आपल्याला भाताला फोडणी घालायला घ्यायचं। तर त्यासाठी मी काय केलं, एक कांदा चिरून घेतला, म्हणजे मी अर्धा कांदा घेतला। तर तुम्ही एक कांदा बारीक चिरून घ्यायचा, कारण इकडे USA मध्ये कांद्याची साईज आहे ना खूप जास्त मोठी आहे। मी तुम्हाला एक दिवशी दाखवते व्हिडिओमध्ये की कांदा खूप मोठा असतो इकडे। अर्धा कांदा चिरला ना तरी पण खूप होतं। तर तुम्हाला एक कांदा लागेल, एक कांदा चिरून घ्यायचा बारीक। आणि त्यानंतर आहे ना आपल्याला पनीरसुद्धा टाकायचं, तर ते सुद्धा बारीक चांगलं कट करून घ्यायचं पीसेसमध्ये। तर मी इथे इंडियन स्टोअरमध्ये स्वाद ब्रँडचं पनीर भेटलेलं, तर ते मी इथे पीसेसमध्ये कट करून घेतलं। तर ही पालक पनीर पुलावची रेसिपी मी तुम्हाला डिटेलमध्ये कॅप्शनमध्ये देईल, जेणेकरून तुम्हाला बनवायला सुद्धा सोपे जाईल आणि मेजरमेंटसुद्धा समजतील। मी जे काही व्हिडिओज टाकत असते, रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करत असते, काही छोट्या टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। तर त्यांनी आहे ना तुमच्या लाईफमध्ये किंवा तुम्हाला कधी काही गोष्ट बनवत असताना तर काही पण तुम्हाला यूजफुल झाला असेल माझी टिप्स आणि ट्रिक्स, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आता आपल्याला पुढच्या प्रोसिजरकडे जायचं आहे। तर एका भांड्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल टाकायचं। ते चांगलं गरम झालं ना की त्यामध्ये 1 मोठा चमचा जिरे टाकायचे। जिरे चांगले परतून झाले त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो कांदा टाकून घ्यायचा। कांदासुद्धा आपल्याला चांगला लालसर असा परतून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची। तर मी इथे छोटा चमचा 2 वेळा टाकला आहे, म्हणजे टोटल अर्धा टीस्पून तुम्ही आलं लसणाची पेस्ट टाकायची। आलं लसणाची पेस्ट चांगली परतून झाली की त्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। जर तुम्हाला जास्त लाल तिखट नको असेल तर तुम्ही ही स्टेप स्किपसुद्धा करू शकता। आणि जर तुम्हाला असं वाटतं की नाही आपण लाल तिखट टाकूया आणि थोडं आपल्याला तिखट चव पाहिजे राईसला, तर तुम्ही ही लाल तिखट टाकायचं, तर त्याने खूप छान चव येते। तर मी इथे 1.5 चमचा रेड चिली पावडर टाकली आणि त्यानंतर आपण जी पालकची पेस्ट केलेली होती ती टाकायची आणि थोडंसं चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे
तो जो कच्चापणा आहे पालकचा आणि थोडंसं काही पाण्याचा कंटेंटसुद्धा असेल ना तर तो सुद्धा निघून जातो। आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये राईस टाकायचा आहे। तुम्ही बघा, आपण जो 1 वाटी राईस घेतलेला होता तर तो फुलून असा छान मोकळा मोकळा झाला, तर आपल्याला तसाच परफेक्ट येतो तो राईस पाहिजे आपल्याला। कारण जर राईस असा चिकट झाला तर तुमचा हा पालक पनीरचा पुलाव जो आहे तर ते असा चिकट होईल, असा म्हणजे मोकळा मोकळा राईस होणार नाही। त्याच्यामुळे पाण्याचं प्रपोर्शन जे मी तुम्हाला सांगितलं ते परफेक्ट आहे, तर तेच तुम्ही घ्या, म्हणजे तुमचा राईस आहे तो चांगला मोकळा होईल। तर राईस टाकून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये नंतर चवीनुसार मीठ टाकायचं। तर मीठ मी इकडे थोडंच टाकलं कारण पालकमध्ये आपल्याला मीठ जरा कमीच टाकायला लागतं, जास्त टाकलं ना तर एकदम खारट लागतं त्याच्यामुळे। आणि त्यानंतर आहे ना मी त्याच्यामध्ये गरम मसालासुद्धा टाकला आहे। तर मी इथे अर्धा चमच गरम मसाला टाकला आहे, त्यांनीसुद्धा खूप छान चव येते। तर आता आपल्याला जे पनीरचे आपण पीसेस केलेले होते ते थोडेसे तेलावर परतून आपल्याला त्या राईसमध्ये टाकायचे, म्हणजे आपले पनीरची जी चव आहे ना तर ती खूप छान लागते आणि आपला पुलाव जो आहे तो सुद्धा खूप टेस्टी लागतो त्याच्यामुळे। तर आपण काय करायचं, थोडंसं तेल टाकायचं, एकदम मी अर्धा चमचासुद्धा तेल नाही टाकलेलं, आणि त्यावर आहे ना हे पनीरचे तुकडे मीडियम गॅसवर थोडेसे भाजून घ्यायचे। आणि तुम्ही इकडे बघा असे ब्राऊन कलर थोडासा यायला लागला ना की आपल्याला गॅस बंद करायचा आणि हे जे पनीरचे सगळे फ्राय केलेले तुकडे आहेत ना तर ते आपल्याला पालकच्या पुलावमध्ये टाकून द्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं। पनीर आहे ना तुम्ही शेवटी टाका, मी तुम्हाला रेकमेंड करेल का, कारण जेव्हा आपण आधीच जर पनीर टाकतो आणि खूप असं राईस टाकून मिक्स करायला गेलं ना तर तुमचे जे पनीरचे क्यूब्स आहेत ना तर ते सगळे तुटून जातील, म्हणून तुम्ही पनीर आहे ना अगदी शेवटी टाका। आणि त्यानंतर तुम्हाला फक्त एक वाफ आणायची आहे या पुलावला आणि झाला तुमचा हा राईस आहे ना एकदम खायला रेडी होतो। टेस्टलासुद्धा खूप मस्त लागतो। तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कशी वाटली, आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।